Welcome to all the students in the 9th standard. विद्यार्थी मित्रांनो, नवीन शैक्षणिक वर्षासाठी आपल्या सर्वांचं स्वागत. आजपासून आपण स्टँडर्ड 9 सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा कोर्स ऑनलाईन सुरू करत आहोत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी आतापर्यंत 8वी इयत्तेत जनरल सायन्स म्हणून आपण अभ्यास केला. आता याला अजून ॲड सायन्सला टेक्नॉलॉजी, टेक्निक्स, टेक्नॉलॉजी म्हणून आपला विषय आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. Before going to start the actual syllabus, I will just explain you the syllabus of 9th standard. Now this is the cover of the book, front cover, Science and Technology Standard 9. Practical notebook also we are having. Same cover for practical notebooks and same cover it is for the textbook also. It is for textbooks also. Now this cover shows both practical book same and textbook same. Now we'll see the syllabus of these chapters or the class of 9 science. Now this is the same cover for science standard 9. If you don't have the books, you can download of the state board book of our 9 class. Now page number, you can see the third page. It is given competency statements standard 9. Some competency statements are given. So it includes the living world, means distinguish between life processing plants and animals, that it consists of these topics. Knowledge, to use the knowledge about chemical control in living organisms based on that, and to understand, explain events in daily life. Then diet and nutrition, these also competencies given. Energy, types of energy, use of energy forms, then substances around us, that is also, and natural resources and disaster management, motion, force and universe. So along with that, ICT, information communication technology, these also topics. How to use internet to study the science, that one topic will study. Now syllabus, the 9th standard contents, there are total 18 contents are there. Yes, first 1 to 10 contents for semester first, and remaining contents 9 for second semester. Now this is the syllabus for term wise second semester, part first and part second. Science and technology having 2 sections, science part 1 and science part 2. Science first we say and science second. Science first syllabus, so chapter number 1 to 5 in the index I shown for science first, म्हणजे 1 ते 5 चॅप्टर जे आहेत त्याच्यामध्ये आहे. पहिलं चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन, वर्क अँड एनर्जी, करंट इलेक्ट्रिसिटी, मेजरमेंट ऑफ मॅटर, ॲसिड बेसिस अँड सॉल्ट्स. हे 1 ते 5 चॅप्टर सायन्स फर्स्टसाठी, फर्स्ट सेमिस्टरसाठी असणार आहेत. म्हणजे सायन्स फर्स्ट हा जो पार्ट आहे तो आपला 40 मार्क्ससाठी आहे, आलं लक्षात. आणि त्याचं प्रॅक्टिकल हे 10 मार्कासाठी आहे, म्हणजे 40 + 10 50 मार्क्स आले. त्याच्यानंतर पार्ट सेकंड जो आहे, सायन्स सेकंडचा जो पार्ट आहे, चॅप्टर नंबर 6 to 10 हे सेकंड सेमिस्टरसाठी असणार आहेत. त्याच्यामध्ये आहेत क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, एनर्जी फ्लोज इन एन इकोसिस्टम, युजफुल अँड हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स,
एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, येस द न्यू डायरेक्शन ऑफ प्रोग्रेस. हे जे काही 5 चॅप्टर्स आहेत, हे 5 टॉपिक्स आपल्याला सेकंड टर्मसाठी सायन्स सेकंडसाठी आहे. म्हणजे क्लिअर झालं असेल. सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा पूर्ण 100 मार्काचा कोर्स आहे. सायन्स फर्स्ट 40 मार्क्स हे जे चॅप्टर दिलेले आहेत आणि सायन्स सेकंड 40 मार्क्स आणि 20 मार्क्स हे आपले प्रॅक्टिकलला असतात. त्याचे 10 मार्क्स जे आहेत प्रॅक्टिकलला ते सायन्स 1वर राहणार आणि 10 मार्क्स प्रॅक्टिकलला सायन्स 2वर राहणार. त्या प्रॅक्टिकल्समध्ये सुद्धा त्या ठिकाणी बायफर्गेशन असं केलेलं आहे की त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट 1 हा सायन्स फर्स्टवर असणार आहे आणि एक्सपेरिमेंट नंबर 2 प्रॅक्टिकल एक्झामला हा सायन्स सेकंडवर असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी 6 मार्क एक्सपेरिमेंटला असणार आहे, 2 मार्क जर्नलला आणि 2 मार्क ॲक्टिव्हिटीला सायन्स फर्स्टसाठी. तसं सायन्स सेकंडसाठी 6 मार्क हे प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंटसाठी असणार आहेत, 2 मार्क हे जर्नल्स म्हणजे प्रॅक्टिकल्स लिखाणकामसाठी असणार आहेत आणि 2 मार्क आपल्याला प्रोजेक्ट किंवा ॲक्टिव्हिटी जे असतात त्यासाठी असणार आहे. म्हणजे 12 मार्क एक्सपेरिमेंट, 4 मार्क जर्नल आणि 4 मार्क्स हे आपल्याला ॲक्टिव्हिटीसाठी असणार आहे. अँड देन सेकंड पार्ट सेकंड सेमिस्टरसाठी हे ते 4 चॅप्टर सायन्स फर्स्टसाठी रिफ्लेक्शन ऑफ लाईट, स्टडी ऑफ साऊंड, कार्बन अँड इम्पॉर्टंट इलेमेंट, सबस्टन्सेस इन कॉमन यूज. सायन्स फर्स्टसाठी पुन्हा 40 मार्क्स आणि सेकंड टर्म जे आहे सायन्स सेकंडची हे ठिकाणी 4 टॉपिक्स आहेत. लाईव्ह प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, हिरिडिटी अँड व्हेरिएशन, इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी अँड ऑब्झर्विंग स्पेस टेलिस्कोप्स. हे 4 टॉपिक्स त्या ठिकाणी आपल्याला सायन्स सेकंडसाठी सेकंड टर्मसाठी असणार आहेत. पुन्हा सेकंड टर्म ॲज इट इज 100 मार्क्स, 40 + 40 + 20. सो दिस इज द टोटल सिलेबस. नाव सायन्स फर्स्ट हा जो पार्ट आहे याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे या ठिकाणी टॉपिक्स आहेत आणि सायन्स सेकंड याच्यामध्ये या ठिकाणी इन्व्हायरमेंटल सायन्स, IT आणि बायोलॉजीचे टॉपिक्स आहेत. तसंच या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिसेल की पार्ट 1मध्ये सेकंड टर्मला फिजिक्स आहे आणि केमिस्ट्रीचे टॉपिक्स आहेत आणि ठिकाणी बायोलॉजी आणि इन्व्हायरमेंटचे टॉपिक्स आहेत. सो दिस इज द whole syllabus. Okay, now these all topics together 18 chapters of the science and technology has been covered. So the first 10 chapters deal with the topics included in the portion of paper 1 and paper 2 to be studied in the first term. There are 2 separate papers of the 2 subjects. 2 सेपरेट पेपर होणार. सायन्स फर्स्टचा 40 मार्काचा सेपरेट पेपर होणार, सायन्स सेकंडचा 40 मार्क्स. सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन ईच टर्म 2 पेपर्स. द सिक्वेन्स ऑफ द चॅप्टर्स इन द टेक्स्ट बुक्स हॅज बीन प्लॅन्ड अकॉर्डिंगली. आणि ते सिक्वेन्स तशीच केलेली आहे. म्हणजे पेपर फर्स्ट इन्क्लूड फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि पेपर सेकंडमध्ये तुम्हाला सांगितलं डील्स विथ द बायोलॉजी अँड रॅपिडली डेव्हलपिंग अँड इनडिस्पेन्सेबल टॉपिक्स रिलेटेड टू म्हणजे इन्व्हायरमेंटल असेल, स्पेस असेल, वेदर असेल, क्लायमेट असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल किंवा ICT असेल अशा प्रकारे. इवन दो in both the terms the subjects has been separated into paper 1 physics and chemistry and paper 2 biology and other science related topics. So weather and climate, disaster management, ICT. So we teach you integrated approach to explain the concepts given in each topics. So we'll study about the whole course of science and technology. Now the first our topic, that is the laws of motion. So this is the total syllabus. सर्व विद्यार्थ्यांना ठिकाणी माहिती पाहिजे की सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे एकच पुस्तक आहे पण त्याच्यामध्ये 2 पेपर होणार आहेत. सायन्स फर्स्टसाठी सेपरेट 40 मार्काचा पेपर आणि सायन्स सेकंडसाठी 40 मार्काचा पेपर आणि 20 मार्क हे आपल्याला प्रॅक्टिकलचं असतील, इंटरनल मार्क्स. आणि त्यामध्ये सायन्स फर्स्टमध्ये पहिले 5 टॉपिक्स जे आहेत हे 1 ते 5 टॉपिक सायन्स फर्स्टसाठी आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्रीमधले आणि सायन्स सेकंडला दुसरे 6 to 10 टॉपिक्स आहेत. त्याच्यामध्ये बायोलॉजी आहे, अर्थ सायन्स किंवा इन्व्हायरमेंट असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, ICT असेल, अशा प्रकारचा तो सिलेबस आहे. 40 + 40 + 20 हा आपला सिलेबस सायन्ससाठी आहे. नाव दिस इज द टोटल सिलेबस. आता फर्स्ट टर्मचे एकूण मार्क होणार आपले 100, बरोबर आहे. तसंच सेकंड टर्मला सुद्धा आपल्याला 40 + 40 + 20 म्हणजे 100. फर्स्ट टर्म 100, सेकंड टर्म 100, दोघांची मिळून त्या ठिकाणी टोटल 200
आणि त्यांचं ॲव्हरेज डिवायडेड बाय 200, म्हणजे 100पैकी मार्क्स आपल्याला कन्सिडर करावं लागते मला. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट because you can see at present the SSC board exams are cancelled and they are demanding the 9th standard marks. Those students score good marks in 9th standard, they can score good marks in the board exam also, because 50 marks we are taking from 9th standard for SSC board. See, 50 marks. म्हणून यासाठी नियमित अभ्यास करायचा आहे. जे काही व्हिडिओ येतील किंवा जे काही ऑनलाईन सेशन होईल ते प्रत्येकाने अटेंड करायचं आहे. डाऊट असतील क्लिअर करा. पुस्तकं, जुनी पुस्तकं मिळतील, नसतील तर PDF डाउनलोड करू शकतात. नियमित त्या ठिकाणी नोट्स लिहा. सायन्स फर्स्टसाठी सेपरेट नोट बनवायची आहे आणि सायन्स सेकंडसाठी सेपरेट नोट बनवायची आहे. होमवर्क एक्झरसाइज दिलेल्या वेळेत त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. सो अगेन आय वेलकम टू ऑल द स्टुडंट्स इन द सायन्स. एक्सपेक्टेड that all the students 100% attendance will be there for the online class. सर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑनलाईन क्लासेसला हजर राहायचं आहे. नाव नेक्स्ट व्हिडिओ विल स्टार्ट द चॅप्टर नंबर 1. थँक्यू.